नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आता बातम्या सविस्तर। जालन्यातील पारद येथे लोखंडी रॉडने चटके देऊन एका तरुणाला मारहाण करण्यात आली। या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। अत्यंत क्रूरपणे ही मारहाण करण्यात आल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी या घटनेचा निषेध करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अणवा गावात 2 आरोपींकडून एका व्यक्तीस लोखंडी रॉडने चटके देऊन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या वादातून आरोपींनी ही मारहाण केल्याची माहिती। बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता जुन्या वादातून आरोपी सोबत बाचाबाची होऊन जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून सदर आरोपींनी चटके दिल्याची तक्रार पोलिसात दिली होती। या प्रकरणी उबाठाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्यांच्या भावाविरोधात पारद पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला। सदर आरोपी फरार असून त्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपचे कपिल दहेकर आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। आज एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। एक गंभीर स्वरूपाची अशी मारहाण करण्यात आली। कसं पाहताय? भोकरदन तालुक्यामध्ये चाललंय काय आणि पोलीस प्रशासन करतंय काय, ह्या प्रश्नाकडे सर्वांनी आता लक्ष वेधलं पाहिजे। खरं तर 2-5 दिवसापूर्वी भोकरदन तालुक्यामध्ये, भोकरदन मतदारसंघातील जाफराबाद तालुक्यामध्ये जे पुलाच्या कामासाठी आलेल्या मजुरांना अगदी वाळूच्या टिप्पर खाली पूर्ण वाळू त्या घरावर शेडवर टाकल्यामुळे त्यांच्या 4-5 जणांचा तिथं दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु आज रात्री कुठेतरी अनवापाडा तालुका भोकरदन गावामध्ये कैलास बोराडे नामक ओबीसी तरुणाला अगदी सळईनं चटके देण्याचं काम केलं आणि गुप्तांगात सळई घालण्याचा सुद्धा प्रकार त्यांच्या डोक्यात होता आणि तो त्यांनी करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। खरं तर जे कोण गावगुंडा असतील अशा गावगुंडाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत। मला पोलीस प्रशासनावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, गृह विभागावर प्रश्नचिन्ह आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। नेमकं महाराष्ट्रात अशा घटना घडू कशा शकतात? काल कुठेतरी जालना शहरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने सुद्धा कुठेतरी अत्याचार करण्याचा सुद्धा प्रयत्न या जालना शहरामध्ये ऐकायला मिळालाय। जर अशा घटना होत असतील तर जालना जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन करतंय काय? आणि ह्या घटना आता येणाऱ्या काळात आम्ही खपून घेणार नाहीत। जर आमच्या ओबीसींच्या तोरणावर जर तुम्ही चटके देत असाल, सळई जर तुम्ही गुप्तांगात टाकण्याचे जर प्रयत्न करत असाल तर आम्हाला येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरावं लागेल। आज त्या कोण गावगुंड असतील यांना आजची आज तात्काळ अटक झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला येणाऱ्या काळात आम्ही गृह विभागाला सुद्धा दाखवून देऊ आम्ही ओबीसी काय आहोत। सर्वांना जय शिवराय, जय मल्हार, जय भीम। मी कपिल दहेकर अतिशय गंभीर घटना घेऊन आज मी तुमच्या समोर आलो आहे। अणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तेथील कैलास गोविंद बोराडे ह्या धनगर ओबीसी बांधवावर अतिशय क्रूरतेने, म्हणजे माणुसकीलाही काळिमा फासेल असा अत्याचार त्या तरुणावर केला आहे। त्या गावातील काही गावगुंडांनी म्हणजेच भागवत सुदाम दौड, नवनाथ सुदाम दौड आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या धनगर ओबीसी बांधवावर तू महादेवाच्या मंदिराला दर्शनासाठी का आला ह्याच कारणामुळे अक्षरशः संपूर्ण शरीरभर गरम सळीचे चटके देण्यात आले आणि हे गावगुंड इथेच थांबले नाही, तर त्यांनी ती गरम सळी त्या तरुणाच्या पार्श्वभागामध्येही घुसवण्याचा प्रयत्न केलाय। तो जर का आपण व्हिडिओ पाहिला, ते फोटो जर का मी तुमच्या याच्यावर टाकणारच आहे, आणि ते पाहून कोणत्याही सामान्य माणसाला असं वाटेल की ही क्रूरता कशासाठी आणि याला कोणाचं पाठबळ आहे। सदर आरोपी म्हणजे मी हा तुमच्या समोर व्हिडिओ करेपर्यंतही आजही फरार आहे।
काल समाज बांधवांनी, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली, जाब विचारला, त्यावेळेस प्रशासन जागी झालं आणि त्यांनी 307 कलम त्या आरोपींवर दाखल केलं. परंतु आजही आरोपी ते फरार आहेत. हे बोराडे कुटुंब संपूर्ण दहशतीच्या खाली आहे आणि सदर आरोपी मोक्कारपणे गावामध्ये चर्चा करतात की आम्ही उबाटाचे अध्यक्ष आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचे आम्ही अध्यक्ष आहोत, आम्हाला राजकीय पाठिंबा आहे, राजकीय आमच्याशी ताकद आहे, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, अशा वर्गांना ते गाव लोकांशी चर्चा करतात. आणि म्हणून हे अशा गरीब समाज बांधवांवर, मागासलेल्या समाज बांधवांवर हा अत्याचार होत असेल तर आपण शांत कसं बसू शकतो. आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आज आपण सर्वांनी एकत्र येऊन भोकरदन या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांना जाऊन भेटूया, त्यांना हा सगळा अत्याचाराचा पाडा त्यांच्यासमोर मांडूया आणि आरोपींना तात्काळ अटक कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्या बोराडे कुटुंब जे दहशतीखाली आहे त्यांना पाठबळ देऊया. ही आज घटना बोराड्यासोबत झालेली आहे. ही घटना आज उद्या कोणासोबत होऊ शकते आणि म्हणून आपल्याला एकत्र यावे लागेल आणि हे जे काही अत्याचाराच्या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल. म्हणून आज दुपारी 3 वाजता मी भोकरदन या ठिकाणी येत आहेत. आपणही एकत्र यावं, आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारूया आणि त्या बोराडे कंपनीला, त्या दहशतीखाली असलेल्या बोराडे कंपनीला कुठंतरी पाठबळ देऊया. हेच विनंती सर्वांना. जय शिवराय, जय भीम, जय मल्हार. प्रशांतीनगर येथे रेड्यांची दंगल आयोजित केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. फौजदार दिगंबर भास्कर पवार यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना सिंदखेड राजा रोडवरील प्रशांतनगर येथे रेड्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. दिनेश भगत यांच्या शेतामध्ये ही दंगल आयोजित करण्यात आली होती. विना परवाना दंगल आयोजित केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर भास्कर पवार यांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश दुलीचंद भगत, धीरज कन्हैयालाल भगत, नरेश दुलीचंद भगत, अरुण बबन आप्पा खताडे, सुदर्शन दुलीचंद भगत, सोनू अर्जुन भगत सर्व राहणार मंगळ बाजार जालना यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ अधिनियम कायदा 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे करीत आहेत. दप्तर दिरंगाई, शिस्तभंग आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या 12 कर्मचाऱ्यांना जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी तडकाफडकी निलंबित केलंय. त्यामुळे या कारवाईची जालना शहरात एकच चर्चा सुरू आहे. नियमित कामकाज न करणे, सातत्यानं गैरहजर राहणे, दप्तर दिरंगाई, शिस्तभंग आणि आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवत महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी 12 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय. गत काही दिवसात जालना महापालिकेतील कर, उद्यान आणि इतर विभागातील एकूण 12 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग, दप्तर दिरंगाई आणि आर्थिक गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यामध्ये नदीम चौधरी, संतोष अग्निहोत्री, राजू हचाटे, सॅमसन कसबे, तेजेंद्र मेहरा, राहुल पवार, राहुल नरवडे, दीपक मांटे, सुरेश भानुदास सांगुळे, फिरोज बेग, मनसूर बेग, सचिन सोपान पितळे, उत्तम लाडाणे अशा 12 कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात काय कारवाई? नाही, निलंबनाच्या कारवाया सतत म्हणजे जो प्रसंग जसा असेल किंवा एखादं प्रकरण निहाय आपण अशा कारवाया करतो. आजपर्यंत गेल्या 2-3, 3.5, 4 वर्षामध्ये साधारणपणे 12 कर्मचारी आपल्या महानगरपालिकेतले निलंबित आहेत. त्याच्यामध्ये 5 कर्मचारी असे आहेत की ते अँटी करप्शन संदर्भातच्या तक्रारी आणि याच्यामधल्या अनुषंगानं त्यांना सस्पेंड केलं आहे. 4 कर्मचारी असे आहेत की जे वसुलीशी संबंधित त्यांचे विषय आहेत. 3घांची वसुली कमी असल्यामुळे एकाने रेकॉर्ड वगैरे अवेलेबल करून नाही दिलं. या कारणामुळे 4 कर्मचारी निलंबित केलेत. त्यानंतर 1 जण सतत गैरहजर असल्यामुळे निलंबित केलेलं आहे आणि 2 कर्मचारी जे एखादं काम जर सांगितलं आणि ते वेळेत होत नसेल तर म्हणजे काम वेळेत नाही झालं या कारणामुळे
त्याच्यावर अवलंबून असणारे इतर काम आहे त्याला विलंब होतो आणि जे शासनाचं उद्दिष्ट आहे किंवा एखाद्या स्कीमचं उद्दिष्ट आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला विहित कालावधीत पूर्ण करायची आहे, ती होत नाही केवळ त्या गोष्टीमुळे, या कारणामुळे सस्पेंड केलेले आहेत. प्रकरण परत्वे आपण त्यांच्या कामाचं स्वरूप म्हणजे निष्काळजीपणाचं स्वरूप आणि त्यांना काय शिक्षा करायची हे लक्षात घेऊन साधारणपणे 6 महिन्याच्या आत निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावं असे शासनाचेही आणि हायकोर्टचेही निर्देश आहेत. तर त्या अनुषंगानं त्याची चौकशी अधिकारी त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण प्रकरणनिहाय त्यांच्यावर कारवाई करतो आणि जर याच्यामध्ये कुणाची म्हणजे त्यांच्यामध्ये जर मेरिट असेल आणि चुकून जर कुणावर कारवाई अशी झाली असेल तर त्या बाबतीतही आपण पुरेशी काळजी घेतो. कुणावर आकसाने कारवाई केली जात नाही, परंतु कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असली पाहिजे. शासनाने दिलेलं उद्दिष्ट जे आहे ते प्रत्येकानं वेळेतच पूर्ण केलं पाहिजे. शासन नियम, शासनाचं धोरण आणि वरिष्ठांचे आदेश या गोष्टी ज्या आहेत या अनुषंगानं प्रत्येकाने काम केलं पाहिजे. ही कार्यालयीन शिस्त मेंटेन करण्यासाठी निलंबन असेल, बडतर्फीच्या कारवाया असतील, विभागीय चौकशी असेल किंवा यासारखे जे आपल्या सेवा शिस्त, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील यामध्ये जे नियम, ज्या कारवाया प्रस्तावित करायच्या आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो. असे एकूण किती जणांवर कारवाई? आपण आत्तापर्यंत 12 लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यातले गंभीर स्वरूपाचे 7-8 जण आहेत की त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यांची चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना सेवेत पुन्हा घ्यायचं की पुन्हा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय समिती घेते. निलंबन आढावा समिती असते, ती समिती त्यावर काम करत असते. इनोव्हा कारमधून चक्क गायींची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना जालना स्थानिक गुन्हे शाखा विभागानं ताब्यात घेतलंय. त्यांच्या ताब्यातून तब्बल 15,51,400 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केलाय. जालना शहरातील गोवंश चोरून इनोव्हा कारमध्ये येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज काही दिवसांपूर्वी समोर आले होते. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार मालेगाव जिल्हा नाशिक आणि इस्तेयाक खान अल्ताफ खान राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या ताब्यातून गोवंश चोरण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार, 3 दुचाकी आणि मोटर रिवाइंडिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या कॉईल असा एकूण 15,51,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पोहरे, प्रभाकर वाघ, रस्तुम जयवळ, गोपाल गौशिक, रमेश राठोड, सागर बाविस्कर, कैलास खार्डे, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, संदीप चिंचोले, रमेश काळे, सचिन राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. स्थानिक पोलीस शाखेनं जनावर चोरी प्रकरणी काही आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये एक वापरचा देखील मुद्देमाल मिळालेला आहे. काय त्याची माहिती, काय कारवाई झाली, किती संशय तुमच्या ताब्यात आहे? मागील काही दिवसात जालन्यामध्ये भरपूर ठिकाणी जनावर चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर, SDPO श्री अनंत कुलकर्णी सर यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या. सदरील गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 71/25 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील 2 आरोपीची माहिती मिळाली. गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सिल्लोड येथे रवाना झालं व गोपनीय बातमीदाराची माहिती व तांत्रिक विश्लेषणानुसार निष्पन्न झालेले आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम राहणार जाफरनगर मालेगाव जिल्हा नाशिक, तसेच इस्तेयाक खान अल्ताफ खान राहणार गुलशर नगर मालेगाव जिल्हा नाशिक या संशयित आरोपींना सिल्लोड येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतले असता सदरील आरोपीकडून एक इनोव्हा कार ज्याच्यामधील 2 सीट काढून घेतले होते.
जेणेकरून जनावरांची वाहतूक करणे सोयीचे होईल. ती कार इनोव्हा कार ताब्यात घेतली असता सदरील कारमध्ये तांब्याचा तांबा तार आणि त्यांच्याकडे 3 मोटरसायकली व तांब्याचा तार असे एकूण 15,51,400 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. आणि सदर आरोपींची ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपितांनी जालना जिल्ह्यात नंदापूर शिवार, मांजरगाव, भारत शिवार, डोंगरगाव, लिंगेवाडी, टाकळी शिवार, कोठा दाभाडी, संगमेश्वर, वरुड, बुद्रुक, नांदखेडा, शिपुरा बाजार अशा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी जनावर चोरी केल्याची माहिती त्यांनी आपल्या कबुलीच्या बाबत दिली. त्यावरून जालना जिल्ह्यातील गोवंश चोरीचे एकूण 19 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 3 मोटरसायकली व तांब्याचा तार जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्याकडील जो तांब्याचा तार आहे तो त्यांनी पडेगाव येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्या संदर्भाने संभाजीनगर येथे युनिकॉर्न मोटरसायकलचा संभाजीनगर छावणी येथे गुन्हा दाखल आहे व तांब्याच्या तार संदर्भाने नाशिक मालेगाव येथे CR नंबर 144/24 असा गुन्हा दाखल आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर पोलीस वसाहतीत लैंगिक अत्याचार केल्याची घटना जालन्यात समोर आली आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने संबंधित पोलिसाचे लग्न ठरल्यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. जालना पोलीस दलातील एका शिपायाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पोलीस वसाहतीच्या निवासस्थानात सतत 2 महिने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. पोलीस दलाची आबरू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून या घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. जालना जिल्हा पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेला संदीप वसंत सोनवणे वय वर्ष 28 याने छत्रपती संभाजीनगर येथे नर्सिंग अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. त्याने या तरुणीला तो राहत असलेल्या पोलीस क्वार्टर्स येथील निवासस्थानी बोलावून दिनांक 9 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर 2024 या काळात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान संदीप सोनवणे यांनी या तरुणीसोबत लग्नाचं वचन न पाळता दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न ठरविल्याची बाब त्या तरुणीला कळताच त्याने तालुका जालना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिपाई संदीप वसंत सोनवणे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 69 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आलाय. महाबोधी बुद्धविहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंचे गत 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. जालन्यातील बौद्ध समाज बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन पाठवले. बौद्ध समाज सेवा संघ जालना, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना महाराष्ट्राच्या वतीने महाबोधी बुद्धविहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंचे गत 15 दिवसापासून उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुणी यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी जालना डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी बौद्ध समाज सेवा संघाचे प्रभाकरराव घेवंदे, अण्णासाहेब चितेकर, सतीश बाहुळे, डॉक्टर शिवाजीराव लहाणे, ॲडव्होकेट राजेंद्र पारखे, सुरेश उघडे, रिंकल तायड, मंदा ठोकळ, छाया बोर्डे, मणकर्णाबाई डांगे, बाला सरकटे, अविनाश साळवे, तुषार साळवे, सुमेध घेवंदे, अजिंक्य घेवंदे, विजयकुमार साळवे, सुनील नावकर आदी समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जालना शहरात घडत असलेल्या विविध गुन्हेगारी घटनांवर बोट ठेवत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. जालन्याचा कधीच बिहार झालाय असं म्हणत त्यांनी जालना शहरात सुरू असलेल्या अवैध शस्त्र विक्री आणि गुन्हेगारी घटनांना अधोरेखित केले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना गुन्हेगारांचा आका असल्याचं देखील म्हटलंय. पाहूयात. अनेक खून झालेले आहेत, काही रॉबरी झालेल्या आहेत, मात्र पाहिजे तसं पोलिसांकडून कुठे ठोस कारवाई झालेली नाही. एकीकडे जर पाहिलं तर गुटख्याचं प्रकरण असेल किंवा गांजाचं प्रकरण असेल, असे देखील अवैध धंदे मात्र जालना शहरात वाढताना पाहिजे. खरं तर बीडपेक्षा आजपर्यंत महाराष्ट्रात मीडिया ट्रायलच्या माध्यमातून बीडचा बिहार झालाय मानलं जातं, परंतु माझं मत आहे जालन्याचा बिहार यापूर्वीच झालेला आहे. कारण जालन्यामध्ये अगदी अल्पवयीन मुलांकडे सुद्धा रिव्हॉल्वर सारखे हत्यारं सापडतात, त्यांच्याकडे तलवारी सापडतात, त्यांच्याकडे चाकू सापडतात. अगदी 15, 16, 17 वर्षाच्या मुलाकडे जे अशी हत्यारं सापडतात म्हणल्यानंतर जालन्यात चाललंय काय? जालन्यात अनेक मर्डर अपहरण होते, पण जालन्याकडे कुणाचंही लक्ष नाही. जालन्याकडे सुद्धा आता लक्ष गेलं पाहिजे. जालन्यातल्या ह्या घटना थांबल्या पाहिजे. परंतु या जालन्यामध्ये जरांगे सारखा 42 माणसांनी इथं गुंडशाही पोचण्याचं काम केलं. वाळूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, दारूवाल्याला मोठं करून
कुठंतरी रसद मिळून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जरांगे या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम करतोय. खरं तर जरांगे ह्या सर्व दारूवाले, गुटख्यावाले, मटक्यावाले, वाळूवाल्यांचा आका आहे. त्यामुळं जरांगेच्या मुसक्या आता प्रशासनानं, गृह विभागानं तात्काळ आवळल्या पाहिजे. कारण मुख्य आका, ज्याप्रमाणे तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये आकाचा आका म्हणतात, तसा या जालना जिल्ह्यामध्ये आकाचा आका जरांगे आहे. त्यामुळे जरांगेला सुद्धा आता हद्दपार केलं पाहिजे, जरांगेला सुद्धा अटक केलं पाहिजे अशी आमची मागणी. जालना शहरातील नामांकित असलेल्या कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत एकूण 180 वेगवेगळे प्रयोग सादर केलेत. जालना शहरातील नामांकित सीबीएसई शाळा कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये आज विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित एकूण 180 विज्ञान प्रोजेक्ट्स तयार केलेत. या प्रोजेक्ट्समध्ये सोलर, चंद्रयान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामर प्रोजेक्ट, हॉटेस्ट सायन्स, पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. हे विज्ञान प्रदर्शन 2 दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुले असून शहरातील तसेच तालुक्यातील शाळांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन शाळेचे संस्थापक अध्यक्ष विनायक कुमार कोठारी यांनी केले. उद्घाटन समारंभ शाळेचे अध्यक्ष विनय कुमार कोठारी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅर्लिन मणास, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता देवकुळे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांसाठी मोठ्या मेहनतीने तयारी केली असून या प्रदर्शनाच्या यशामागे शिक्षकांचे विशेष योगदान आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीसाठी सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. आज आमच्या शाळेत म्हणजे कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये इंग्लिश व सायन्स फेअरचा प्रदर्शन आम्ही केलं आहे. याच्यात विविध असे 180 आम्ही विविध 180 असे प्रयोग मुलांनी तयार केले आहेत आणि त्याच्यात 101 म्हणजे मला असं वाटतं की मुलांनी नवीन नवीन कल्पना करून यावेळेस सादर केल्या आहेत. हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की आम्ही जे वर्षभर अगोदर एक निर्णय घेतला होता, रोबोटिक व कोडिंग हा शाळेत राहायला पाहिजे आणि त्या रोबोटिक आणि कोडिंगच्या कारणानं आज मी बघितलं की प्रत्येक मुलांनी त्याचा उपयोग घेतला आहे. काय ऑटोमॅटिक गाड्या चालवणं किंवा वॉटर हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर वॉटर म्हणजे बरसात पडल्यावर त्यावेळेस ऑटोमॅटिक छत समोर येऊन जाणे, असे विविध प्रकारचे त्यांनी प्रयोग करून दाखवले. तर असं मला वाटतं आहे की आम्ही जी शाळेत आमच्या प्रगती चालू आहे ती मुलांच्यासाठी फार उज्ज्वल त्यांचं भविष्य त्याच्यात होणार आहे असं मला वाटतं आहे. आणि मागं मी चायनामध्ये गेलो होतो, तिथं बघितलं की 8 ते 10 वर्षे 15 वर्षाची मुलं तिथं लहान लहान प्रयोग करून लहान इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करतात व मार्केटमध्ये विकून आपली जीवन याचे रोजगार निर्मिती करतात. तसंच माझी एक अशी इच्छा आहे की आमच्या शाळेतून 10वी जरी झाला मुलाला आणि ते बाहेर पडल्यावर त्यांनी विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्याचं त्याच्यात कर्तव्य येऊन जायला पाहिजे असे आम्ही आता शिक्षणावर ध्यान दिलं आहे. आणि आता असं वाटतं आहे की पुढच्या वर्षीपर्यंत आमचे मुलं सगळं यासाठी तयार होईल व देशाचं भविष्य घडविणे आता आमचे कोठारी इंटरनॅशनल टीम मुलं पुढं जातील हेच याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव सोमृता अजित भालेराव. माझी मुलगी इथं इयत्ता 9वीत शिकते. तर इथे जे मुलांनी आज सायन्स डेच्या निमित्ताने जे प्रोजेक्ट सादर केले ते एकदम छान केलेत आणि चांगल्या रीतीने सगळ्यांना त्यांनी एक्सप्लेन केले आणि ह्याच्यातनं मुलांना खूप काही शिकायला मिळतं आहे. ते स्वतः प्रोजेक्ट बनवत आहेत आणि त्यातनं त्यांना शिकायला मिळतं. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि शाळा ह्याच्यासाठी पुढाकार घेते, ह्याच्यासाठी आम्हाला आनंद आहे. मैं कोठारी स्कूल में काफ़ी लंबे टाइम के बाद आया हूँ और मुझे बहुत अच्छा लगा यहाँ के बच्चों का जो इम्प्रूवमेंट है और जो साइंस प्रोजेक्ट आपने यहाँ जो अभी लॉन्च यानी न्यू लॉन्चिंग है मेरे हिसाब से तो बहुत अच्छा लगा मुझे देख के और बच्चों में जो इम्प्रूवमेंट है बहुत ज़्यादा अच्छा है. तो मुझे बहुत खुशी हुई है देख के. कौन से प्रोजेक्ट अच्छे लगे? छोटे से लेके बड़ों तक सब, जैसे वाटर सेविंग का देखा, इंडिकेटर हैं, जो भूसावल का न्यूक्लियर का जो बनाया एक प्रोजेक्ट वो भी काफ़ी अच्छा है और छोटे छोटे बच्चों के भी जो बनाए उन्होंने बहुत अच्छे हैं. साइंस के लिए बहुत अच्छा है यानी देखने जैसा है.
संजय देसरडा। मेरा हर्ष वीआईपी जैन पाव भाजी बोल के है। व आज कोठारी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम स्कूलतर्फे त्यांचे सर्वप्रथम मी संस्थेचे अध्यक्ष विनयजी कोठारी व सर्व स्टाफ यांचं सर्व अभिनंदन करतो की त्यांनी येणारा 20 वर्ष जो येणारा भारत इंडिया जो आपला तो कसा राहील आज लहान मुलांमधून ते घडवत आहे व प्रत्येक मुलामध्ये कॉन्फिडन्स देत आहे। विज्ञानाचा दृष्टिकोन आज खूप महत्त्वाचा आहे। जगाला जिंकायचं असेल तर आपला प्रत्येक भारतीय विद्यार्थी हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चांगला झाला पाहिजे व त्याला येणाऱ्या काळात ज्या समस्या उद्भवणार आहे त्याचं निराकरण आज या मुलांनी केलं आहे। कुठं ट्रॅफिक सिग्नल दाखवलं, कुठं पाणी कसं लागणारे सौर ऊर्जा प्रकल्प दाखवले व विविध प्रकल्पातून विविध त्यांच्या ज्या विचारधारा आहे ते त्यांची विचाराची क्षमता आहे त्यातून त्यांनी खूप चांगलं काम करून दाखवले व हे स्टेज त्यांना निर्माण करून देण्यासाठी सर्वात पहिले मी कोठारी इंटरनॅशनल स्कूलचं अभिनंदन करतो व धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महानगरपालिकेची केंद्रीय प्राथमिक शाळा सदर बाजार जालना मुरगी तलाव या शाळेची इमारत भाडेतत्वावर देण्यात आली होती। या आधार केंद्राची मुदत संपल्यामुळे या ठिकाणी आज जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। महानगरपालिकेची केंद्रीय प्राथमिक शाळा मुरगी तलाव येथे असून त्या शाळेमध्ये आधार केंद्रासाठी जागा भाडेतत्वावर देण्यात आली होती, परंतु 11 महिन्याचा भाडेतत्वाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने संबंधित आधार केंद्राचे प्रमुख प्रमोद माणिकराव यांना नोटिसा देऊन जागा खाली करण्याचे आदेश दिले होते। मात्र आधार केंद्राचे प्रमोद माणिकराव यांनी कुठलाच रिस्पॉन्स न दिल्यामुळे हे आधार केंद्र तसे सुरू ठेवले होते। या आधार केंद्राचा शाळेला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना खूपच त्रास होत होता। या संबंधात शाळेतील मुख्याध्यापिका शोभा टेकूर यांनी सुद्धा या संदर्भात लेखी तक्रार महानगरपालिका प्रशासनाला दिली होती। या आधार केंद्राचे प्रमोद माणिकराव यांना प्रशासनाच्या वतीने वारंवार नोटिसा देऊन सुद्धा ते हे आधार केंद्र खाली करण्यास तयार नव्हते। त्यामुळे आज रोजी पालिका प्रशासनाच्या वतीने आधार केंद्राचे कुलूप तोडून या केंद्रातील जे काही साहित्य, जे काही फर्निचर आहे त्यामध्ये एक लाकडी टेबल, प्लास्टिकच्या खुर्च्या, इप्सॉन कंपनीचा प्रिंटर, इन्व्हर्टर, बॅटऱ्या, बॅनर असे वेगवेगळे साहित्य पंचनामा करून जप्त केले। आज रोजी राबवण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाईमध्ये महानगरपालिकेचे मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख, स्वच्छता निरीक्षक विलास गावंडे, गजानन सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा टेकूर, संजय लोखंडे, राजू आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वयंसहायता समूहामार्फत उत्पादित वस्तूंचे छत्रपती संभाजीनगर विभागीय आणि जानकी जालना जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन एकत्रितरित्या जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रदर्शनाचे उद्घाटन आज जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनाप्रसंगी भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे, आमदार राजेश राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, भाजपचे सतीश जाधव, सुरेश बेदमुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिरीष बनसोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटातील महिलांची उपस्थिती होती। या बचत गटात स्टॉलमध्ये या विभागीय प्रदर्शनात मराठवाड्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्कृष्ट गावरान पद्धतीने तयार केलेले मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारुडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, विविध डाळी, बाटी पीठ, विविध फरसाण, गावरान तूप, ॲपल जाम, मध, शोभवंत वस्तू, घोगडी, योगा मॅट, पत्रावळी, लाकडी खेळणी असे विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्री करता उपलब्ध होणार आहेत। तसेच या सोबतच ग्रामीण भागातील अस्सल चविष्ट आणि चटकदार शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, दही धपाटे, भरीत भाकरी, झुणका भाकर, मिसळ, वडापाव, बंजारा, पातळ पोळी अशी मेजवानी सर्वांकरता उपलब्ध आहे। या प्रदर्शनाला आपण आपल्या परिवारासह अवश्य भेट देऊन ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्पादित उत्पादने आणि खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे असे उमेदचे शैलेश चौधरी यांनी आवाहन केले। याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय। पाहत राहा एमसी न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया
कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे। तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे। उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा रिंग रोड, नवीन मोंढा जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये। गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात। बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नाममात्र दरामध्ये RO फिल्टरचे पिण्याचे पाणी। बाजार संकुलात भुसार, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते। सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच। उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत। रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात। शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा। 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था। शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी। नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा। मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले। सहलीला जायचंय, मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह।
ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, देशात किंवा परदेशात कुठेही जा. आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंगसह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128. आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतोय की आमच्या इथे श्री कुलस्वामिनी कृपेने आमदार बबनराव लोणीकर, माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर आईसाहेब लॉन्स आणि मंगल कार्यालयाचा भव्य शुभारंभ दिनांक 1 मार्च 2025 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजता करण्याचं योजिले आहे. तर या आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. आपला विनीत श्रीमान राहुल बबनराव लोणीकर, प्रदेश सचिव भाजपा महाराष्ट्र. चिरंजीव श्रीजय बबनराव लोणीकर, चिरंजीव हर्षवर्धन राहुल लोणीकर. स्थळ आईसाहेब लॉन्स, चौधरी नगर, जालना, मंठा रोड, जालना. संपर्क 8888754999. तसेच आमदार बबनराव लोणीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण व आपला सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. शुभेच्छुक प्राध्यापक सुजित जोगस, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र. नमस्कार जालनेकर. दिनांक 1 मार्च पासून आपल्या सेवेत आईसाहेब लॉन्स अँड मंगल कार्यालय. तुमच्या आनंदाच्या क्षणाला अविस्मरणीय करण्यासाठी आईसाहेब लॉन्स आता आपल्या जालना शहरात, चौधरी नगर, जालना, मंठा रोड येथे. तुमचं जगणं समृद्ध आणि संपन्न करणारं आईसाहेब लॉन्स एक नयनरम्य वास्तू. आमच्याकडे उपलब्ध सुविधा, सुसज्ज वातानुकूलित मॅरेज हॉल, शुद्ध पिण्याचे पाणी, भव्य डायनिंग हॉल, भव्य अशी पार्किंग व्यवस्था. शुभ कार्य कुठलेही असो, निवड फक्त आईसाहेब लॉन्सची. आईसाहेब लॉन्स म्हणजे एक असे ठिकाण जेथे तुम्हाला प्रत्येक क्षण ठरेल अविस्मरणीय आणि अनमोल. एक वेळ अवश्य भेट द्या. आईसाहेब लॉन्स अँड मंगल कार्यालय, जालना, मंठा हायवे, चौधरी नगर, जालना. संपर्क 8888754999. धन्यवाद.